सर्वांना जय भीम, जय लहुजी, सत्य की जय हो। आज आरटी कायद्यांच्या मध्ये जो शासनाने बदल केलेला आहे, तर त्या बदलांच्या संदर्भामध्ये होणाऱ्या आंदोलनाची माहिती देण्याच्या संदर्भात मी आज लाईव्ह आलेलो आहे। खऱ्या अर्थानं शिक्षण हे व्यक्तीच्या, देशाच्या, समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचं साधन असतं आणि हे सर्वांगीण उन्नतीचं साधन असताना आपला देश जर प्रगत व्हायचा असेल तरी सुद्धा तो प्रगत होण्यासाठी सर्वात महत्त्वाचं शिक्षण, ज्ञान हे आवश्यक असतं। परंतु आपल्या भारत देशाची जर आतापर्यंतची जर सामाजिक परिस्थिती पाहिली, ही सामाजिक परिस्थिती पाहिल्यानंतर काही गोष्टी आपल्या स्पष्टपणे आपल्या निदर्शनास येत आहेत की खऱ्या अर्थानं आपला भारत देश हा विकसनशील देशांच्या यादीमध्ये आहे आणि विकसनशील देशाच्या यादीमध्ये असताना सुद्धा भारत देशामध्ये आतापर्यंत शिक्षणावरती करण्यात येणारा खर्च जर आपण पाहिला तर तो खर्च एकूण महसुलाच्या अतिशय कमी म्हणजे 3% आसपास खर्च होत असलेला आपल्याला दिसतं। तर हा 3% खर्च यासाठी केला जातो की या देशात जाती व्यवस्था आहे आणि जाती व्यवस्था असल्यामुळे या देशात ज्ञानाची परंपरा, ज्ञानाचा अधिकार हा फक्त उच्च जातीयांना आहे आणि जो या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरांनी इथल्या व्यवस्थेशी प्रचंड मोठा संघर्ष करून जो एक ज्ञानाचा, शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला, तर तो अधिकार मिळवून दिला, परंतु तरी सुद्धा ही ज्ञानाची गंगा या देशातल्या सर्व वंचित कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचू नये, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे आजपर्यंत यासाठी जाणीवपूर्वक तयार केले आणि त्याच्यातला सर्वात मोठा अडथळा म्हणजे शिक्षणावरती एकूण महसुलाच्या करण्यात येणारा खर्च। खरं तर आपल्यापेक्षा ज्यांना आपण अविकसित म्हणतो असे पाकिस्तान असतील, बांगलादेश असतील, श्रीलंका असतील, अशा सारख्या देशांमध्ये सुद्धा एकूण महसुलाच्या 6 ते 7% आसपास खर्च केला जातो आणि जे विकसित देश आहेत त्या विकसित देशांमध्ये एकूण महसुलाच्या 8% ते 12% पर्यंत खर्च केला जातो। या देशातले जे धोरणं राबवणारे आहेत किंवा शासनकर्ते आहेत, या सर्वांना माहीत आहे की देश प्रगत होणे, इथली समूह प्रगत होणे, व्यक्ती प्रगत होणे, ह्या सगळ्यांच्या मागे ही ज्ञानाची प्रक्रिया असते आणि त्या ज्ञानाची प्रक्रिया आपल्याला जाणीवपूर्वक राबवावी लागेल। म्हणून ही सगळी जगभरची जर आपण शिक्षणाच्या एकूण खर्चावरील आकडेवारी पाहिली आणि आपल्या भारतातल्या शिक्षणावरची जर आकडेवारी पाहिली तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठी तफावत राहिलेली आपल्याला दिसते। तर ही तफावत यासाठी आहे की ही जाणीवपूर्वक तफावत ठेवलेली आहे आणि त्यामुळं सातत्यानं आजपर्यंत शिक्षणाचा प्रवाह आपल्यापर्यंत पोहोचू नये याची दक्षता घेतली। म्हणजे आम्ही ज्यावेळी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहोत, 2014च्या अगोदर सुद्धा जो शिक्षणावरती सरकार कोणाचंही असो, परंतु जो शिक्षणावरती खर्च करण्यात येत होता तो 3%च्या आसपास असायचा आणि आम्ही त्या शिक्षणाच्या एकूण खर्चाबद्दल नेहमीच त्याच्याबद्दल आम्ही सहमत नसायचो। तर आमचं म्हणणं असायचं की भारत देशामध्ये एकूण महसुलाच्या 7 ते 8% तरी किमान खर्च करण्यात यावा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही ज्ञानाची, शिक्षणाची गंगा पोहोचेल। परंतु शासनाचे धोरणकर्ते जे आहेत ते सगळे उच्च जातीय भांडवलदारांचा हितसंबंध जोपासणारे आहेत, त्याच्यामुळं शिक्षणावरचा खर्च जाणीवपूर्वक कमी ठेवण्यात आला आणि मागच्या 2014 पासून जर आपण पाहिलं, खाजगीकरणाची प्रक्रिया 1991 नंतर सुरू झालेली आहे, परंतु ही जी खाजगीकरणाची जी प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया 2014 नंतर मोदीजी सरकार सत्तेवर आल्यापासून अतिशय वेगाने शिक्षणाच्या खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आपल्याला दिसत आहे। हे शिक्षणाचं खाजगीकरण करत असताना या देशामध्ये जे मूलभूत प्रश्न असतात त्याच्यामध्ये शिक्षण, रोजगार, आरोग्य
ह्या ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून कल्याणकारी राज्यव्यवस्थेकडे सोपवलेल्या आहेत. आणि कल्याणकारी राज्यव्यवस्थेमध्ये दुर्बल घटकातल्या, गरीब घटकातल्या, सामाजिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या अशा सर्वांना लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेमध्ये ह्या सगळ्या सुविधा पुरवाव्या लागतात. परंतु 2014 नंतर जे खाजगीकरण गतिमान झालेलं आहे त्या गतिमानतेच्या ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण पाहत आहोत की शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात शिक्षण क्षेत्रावरती आघात केले जात आहेत. खऱ्या अर्थानं हे आघात होत असताना आपल्या सर्वांनाच माहीत आहे की या देशामध्ये शोषित, वंचित, कष्टकरी समूह आहे. ह्या सगळ्या समूह आजपर्यंत मानहानीचं जीवन जगत होता. म्हणजे त्याला सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा या ज्या माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी असतात अशा सगळ्या आवश्यक असणाऱ्या गोष्टीपासून त्याला वंचित ठेवलेलं होतं. म्हणजे तुम्हाला संपत्ती धारण करता येत नव्हती, तुम्हाला ज्ञान धारण करता येत नव्हतं, मिळवता येत नव्हतं, तुम्हाला या व्यवस्थेमध्ये प्रतिष्ठा नव्हती. ह्या सगळ्या गोष्टी नसताना महामानवांच्या प्रचंड संघर्षानंतर, भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर आपल्या सर्वांना एक ज्ञानाची प्रवाह, ज्ञानाची परंपरा सुरू झाली. आणि हे ज्ञानाच्या बळावरती आज आपण पाहतो की मागच्या भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाल्यापासून ते आतापर्यंतचा कालखंड की जो समूह ह्या सर्व गोष्टी नाकारलेला समूह होता, अशा सगळ्या समूहामध्ये शिक्षणाची परंपरा सुरू झाली, ज्ञानाची परंपरा सुरू झाली. आणि ज्ञानाची परंपरा, ज्ञान हस्तगत केल्यानंतर ज्या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या होत्या आम्हाला, तर त्या गोष्टींवरती आम्ही आज वर्चस्व मिळवलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे आम्ही ज्ञानी झालो, शिक्षण घेतलं, ज्ञान आल्यानंतर आमच्याकडं सत्ता आली, आमच्याकडं संपत्ती आली आणि ह्या तिन्ही गोष्टी आमच्याकडे आहेत म्हणून ह्या व्यवस्थेमध्ये आम्हाला प्रतिष्ठा सुद्धा मिळत आहे. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या दलित समूहातला एखादा व्यक्ती असेल तर तो ज्ञानाच्या, संपत्तीच्या बळावरती त्याला प्रतिष्ठा मिळाल्यानंतर, सत्ता मिळाल्यानंतर तो एखाद्या विद्यापीठाचा कुलगुरू होतो, देशाचा राष्ट्रपती होतो. हे सगळं मिळालेलं आहे. आणि हे सगळं मिळाल्यानंतर ह्या देशाची मनुस्मृतीचा जो कायदा सांगतो की या देशातल्या दलित, आदिवासी, कष्टकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टीपासून सातत्यानं परावृत्त केलं पाहिजे. आणि नेमकं भारतीय संविधानामुळे हे सगळ्या गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत. आमची प्रगती झालेली आहे. सर्व क्षेत्रामध्ये आम्ही आमचं वर्चस्व सिद्ध केलं आहे, आमचं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे. आणि अशा काळात इथलं आमच्या सर्वांगीण प्रगतीचं साधन असणारा, आमचा बेस असणारा जो एक माध्यम आहे, आमचा जो बेस आहे, आमची जी इमारत उभी राहिलेली आहे ते म्हणजे शिक्षण, ज्ञान. आणि इथल्या व्यवस्थेने ते ज्ञानाची परंपराच खंडित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आमचा बेसच उखडून टाकायचा असा प्रयत्न इथल्या व्यवस्थेने केलेला आहे. म्हणून सर्वात जास्त आक्रमण जर कुठल्या क्षेत्रावरती असतील तर ते ज्ञानाच्या, शिक्षणाच्या क्षेत्रावरती सर्वात जास्त आक्रमण करायचं इथल्या व्यवस्थेने ठरवलेलं आहे. म्हणून जास्तीत जास्त शिक्षणाचं खाजगीकरण कसं होईल आणि ही ज्ञानाची परंपरा बंद होईल यासाठी जाणीवपूर्वक सातत्यानं विविध माध्यमातून प्रयत्न होत असताना आपल्याला दिसत आहे. आणि त्या सगळ्या प्रक्रियेचा भाग म्हणून या ठिकाणी सगळेच विषय बोलता येणार नाहीत. प्रचंड मोठं क्षेत्र आहे शिक्षण क्षेत्र आणि ते सगळं उद्ध्वस्त करणं अशा पद्धतीचे षडयंत्र आणि प्रयत्न सातत्यानं सुरू आहेत. परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेतला जो एक भाग आहे की त्या एका विषयावरती मी आज या ठिकाणी बोलणार आहे. आणि तो विषय समजला जावा सहज सोप्या पद्धतीने म्हणून या ठिकाणी पार्श्वभूमी सुद्धा मी थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगितलेले आहे. तर 2009 साली या देशामध्ये शिक्षण हक्क कायदा अस्तित्वात आला, ज्याला आपण राईट टू एज्युकेशन म्हणतो. तर त्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खऱ्या अर्थानं या देशामध्ये ज्या शिक्षण संस्था कायमस्वरूपी विना अनुदानित इंग्रजी माध्यमाच्या ज्या शिक्षण संस्था आहेत, अशा शिक्षण संस्थांना एका बाजूनी सरकारने उत्तेजन दिलेलं आहे. आणि मग ज्या खाजगी शिक्षण संस्था आहेत ज्यांना उत्तेजन दिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा शिक्षण मिळवण्याचा, दर्जेदार शिक्षण मिळवण्याचा अधिकार आहे. म्हणून
महाराष्ट्र केंद्र सरकारने कायदा केला आणि त्या कायद्यानुसार शिक्षण हक्क कायद्यामध्ये 25% जागा या वंचित आणि दुर्बल घटकांसाठी राखून ठेवलेल्या होत्या. म्हणजे एका बाजूला देशामध्ये अशी परिस्थिती आहे की ज्या सरकारी शाळा आहेत, कायमस्वरूपी अनुदानित शाळा आहेत, अशा सगळ्या शाळा या बंद कशा पडतील, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं मोडकळीस येईल, यासाठी एका बाजूने सरकार प्रयत्न करत असताना आपल्याला दिसत आहे. म्हणजेच दर्जाहीन शाळा करायच्या, शासकीय शाळा. आणि दर्जाहीन म्हणजे इथल्या व्यवस्थेत असंच आहे की कुठलीही शासकीय व्यवस्था जर बंद करायची असेल तर ती कशी भ्रष्टाचार युक्त आहे, त्या व्यवस्थेत कसा भ्रष्टाचार होतो आहे, असं एक तयार करायचं आणि एक व्यवस्था अशी तयार करायची. आणि ते तयार केल्यानंतर लोकांची मानसिकता आपोआप तयार करायची की अरे खरंच इथं भ्रष्टाचार होत आहे. मग ते भ्रष्टाचाराची एक मानसिकता तयार केल्यानंतर बरोबर काही दिवसानंतर ती शासकीय व्यवस्था मोडकळीस आलेली आहे, भ्रष्ट आहे म्हणून बंद करायची. हा इथल्या शासन व्यवस्थेचा हे षडयंत्राचा भाग आहे. तसंच आज सगळ्या शासकीय संस्था ह्या बंद करायच्या, त्यांचं अनुदान कमी करायचं, मोडकळीस आणायच्या. आणि दुसऱ्या बाजूला खाजगी शिक्षण संस्थांना मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्तेजन द्यायचं. म्हणजेच खाजगी शिक्षण संस्था ज्या आहेत तर त्या खाजगी शिक्षण संस्था ह्या सगळ्या उच्च जातीय आणि भांडवलदारांच्या आहेत आणि त्या सगळ्या शिक्षण संस्थांची जर एका वर्षाची आपण फी पाहिली तर 3 लाखाच्या आसपास एका विद्यार्थ्याला फी असलेली दिसते. आज रोजगाराची अशी परिस्थिती झालेली आहे की जे उच्च शिक्षित जे पालक आहेत, जे उच्च शिक्षित असणारे पालक सुद्धा आज महिन्याला 15 ते 20 हजाराच्या आसपास त्यांना पगार मिळतो आणि त्या पगारात त्यांना त्यांचं कुटुंब चालवायचं असतं, त्यांचा उदरनिर्वाह भागवायचा असतो. आणि एवढ्या कमी उत्पन्न गटात असणाऱ्या माणसाच्या एका मुलाची जर शिक्षणाची फी जर आपण पाहिली इंग्रजी माध्यमामध्ये तर ती लाखाच्या आसपास असते. असं वास्तव या समाज व्यवस्थेचा आज तयार झालेला आहे. म्हणून आम्ही सातत्यानं असा आग्रह करत आलेलो आहे की शिक्षणावरचा खर्च वाढवा, शासकीय शाळा ज्या आहेत, ज्या अनुदानित शाळा आहेत, त्या दर्जा त्याचा कसा वाढेल, दर्जा कसा उंचावेल, यासाठी शासनाने जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे. परंतु हे करत नाहीत. आणि आज RT कायद्याच्या अंतर्गत या दरवर्षी महाराष्ट्रातील साधारणतः 80,000 विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हायचा, ज्या 25% जागांमध्ये. आणि ह्या 80,000 विद्यार्थ्यांना फायदा होत असताना शासन त्याचं शासकीय जी फी आहे तर त्या शासकीय फीची शासन प्रतिपूर्ती करायचं खाजगी शिक्षण संस्थांना. परंतु मागच्या अनेक वर्षापासून शासनाने खाजगी शिक्षण संस्थांना ही फी दिलेली नाही. म्हणजे अगोदरच खाजगी शिक्षण संस्था ह्या वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण देण्यासाठी नाखुश असत. आणि अशा काळात शासनाने सुद्धा त्यांच्या फीची प्रतिपूर्ती केलेली आपल्याला दिसत नाही. मग अशा सगळ्या संकटामध्ये या ठिकाणचा पालक आणि विद्यार्थी अडकलेले आहेत. आणि हे होत असतानाच नव्यानं महाराष्ट्र सरकारने 9 फेब्रुवारीला एक अधिसूचना काढलेली आहे. आणि त्या अधिसूचना ही अतिशय भयंकर आहे. म्हणजे ते अधिसूचना जर पारित झाली, त्याचं GR मध्ये जर रूपांतर झालं तर खऱ्या अर्थानं या देशातला जो वर्षाला 80,000 ते 1 लाखाच्या आसपास RT मधून जे प्रवेश घेणारे विद्यार्थी आहेत आणि ते विद्यार्थी सगळे दर्जेदार इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण संस्थांना आणि शिक्षणाला अक्षरशः मुकणार आहेत. ते शिक्षण प्रक्रियेच्या बाहेरच फेकले जाणार आहेत, अशी ही अधिसूचना आहे. तर त्या अधिसूचना काय आहे तर त्या अधिसूचनेच्या म्हणण्यानुसार 1 किलोमीटरच्या खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या 1 किलोमीटरच्या परिसरात जर शासकीय आणि अनुदानित शाळा असेल तर तिथल्या विद्यार्थ्यांना प्रवेश इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घेता येणार नाहीत. त्यांनी प्रवेश हे शासकीय शाळेत किंवा अनुदानित शाळेमध्येच घ्यावे, असं हे अधिसूचना सांगते. म्हणजे एका बाजूला ते असं म्हणत नाहीत की तुम्हाला इकडे प्रवेश देणार नाही, परंतु एका बाजूने दिल्यासारखं करायचं आणि दुसऱ्या बाजूने काढून घ्यायचं, असा हा प्रकार आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये खऱ्या अर्थानं तुमचे इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ नये, अशीच ही अधिसूचना आहे. आणि ही अधिसूचना निघाल्यानंतर
खऱ्या अर्थानं या समाजव्यवस्थेचं दुर्दैव असं आहे की आमच्यासारखा संवेदनशील कार्यकर्ता ज्यावेळेस ही अधिसूचना हाती पडताच आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते संवेदनशील कार्यकर्ते आहेत की जे पुरते हादरून गेलेले आहेत की अरे बापरे, ही जर अधिसूचनेचं रूपांतर GR मध्ये झालं तर आमची शिक्षणातून हकालपट्टीच होणार आहे. परंतु सर्वसामान्य लोकांना ह्याच्या संदर्भामध्ये फारशी जागृती झालेली आपल्याला दिसत नाही. म्हणून फारशी जागृती झालेली नसताना सर्वसामान्य लोकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये ह्या अधिसूचनेच्या विरोधामध्ये एक जनजागृती करावी आणि या विरोधामध्ये, शासनाच्या विरोधामध्ये, अधिसूचनेच्या विरोधामध्ये आंदोलन व्हावं. ह्या सगळ्यांच्या तयारीने आम्ही पुणे शहरातील फुले आंबेडकरी पुरोगामी पक्ष संघटनेतील अनेक कार्यकर्ते एकत्रित आले आहोत आणि एकत्रित येऊन येत्या बुधवारी 28 फेब्रुवारी रोजी आम्ही पुणे शहरामध्ये या अधिसूचनेच्या विरोधामध्ये प्रचंड मोठं आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं ही अधिसूचना जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू असणार आहे आणि ही आंदोलनाची सुरुवात आहे 28 फेब्रुवारी. तरी या लाईव्हच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व सामाजिकदृष्ट्या दुर्बल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व पालकांना, विद्यार्थ्यांना विनंती आहे की बाबांनो, तुम्हाला ह्या शिक्षण प्रक्रियेच्या बाहेर हद्दपार करणारं हे धोरण सरकार राबवत आहे आणि या अधिसूचनेच्या माध्यमातून तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या दर्जेदार शाळेमध्ये यापुढे प्रवेश घेऊ शकणार नाही, तुम्ही शिक्षण घेऊ शकणार नाही. एका बाजूला शासकीय शाळा डबघाईस आलेल्या आहेत, दुसऱ्या बाजूला इंग्रजी माध्यमातून शाळेतून तुम्हाला बाहेर हाकलणार आहेत. तर तुमचं भविष्य हे अंधकारमय झालेलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा आपलं अंधकारमय भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, आपल्यावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी, पालकांनी जागृत झालं पाहिजे. आणि जोपर्यंत ही अधिसूचना रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन चालूच ठेवणार आहोत. या आंदोलनाची सुरुवात म्हणून आम्ही बुधवार 28 फेब्रुवारीला पुणे शहरामध्ये भिडेवाडा, ज्या भिडेवाड्यामध्ये आधुनिक काळात आम्हाला सर्वांना ज्ञानाची परंपरा सुरू झाली, तर त्या भिडेवाड्याला स्मरण करत आम्ही 28 फेब्रुवारीला भिडेवाड्याला स्मरण करत तिथून मोर्चाची सुरुवात करणार आहोत. आणि शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे स्टेशनच्या जवळ या ठिकाणी या मोर्चाची सांगता करणार आहोत. तर या लाईव्हच्या निमित्तानं पुणे शहरातील सर्व विद्यार्थी, पालक यांना विनंती आहे की तुमच्या हक्कासाठी, तुमच्या अधिकारासाठी, तुमच्या पुढील पिढीच्या भवितव्यासाठी या महामोर्चामध्ये तुम्ही सर्वजण सामील व्हा. तसेच महाराष्ट्रातील देखील सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना विनंती आहे की ही अधिसूचना रद्द होत नाही तोपर्यंत तुम्ही जागृतपणे या अधिसूचनेच्या विरोधामध्ये भूमिका घेतली पाहिजे. तुम्ही आंदोलन केलं पाहिजे, मोर्चा केलं पाहिजे, लाईव्ह आलं पाहिजे, लिहिलं पाहिजे. कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ही अधिसूचना आपल्या सगळ्यांचं भविष्य अंधकारमय करणारी कशी आहे, आपल्या सगळ्यांची सामाजिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची शिक्षणातून हकालपट्टी करणारी कशी आहे, हे आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. आणि आपण सर्वजण जागृत नागरिक, तसेच संवेदनशील कार्यकर्ते, विद्यार्थी, पालक ह्या लाईव्हची दखल घ्याल आणि या मोर्चामध्ये तुम्ही सर्वजण सहभागी व्हाल. तसेच अधिसूचना रद्द होत नाही तोपर्यंत तुम्ही जागृतपणे ह्या सगळ्या अधिसूचनेच्या विरोधात तिला विरोध कराल, अशा अपेक्षा या लाईव्हच्या निमित्तानं बाळगतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो.